काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेचे आमदार सतेज बंटी पाटील आपल्याबरोबर आहेत। बंटी पाटील सर, आज संपूर्ण सांगली कोल्हापूर असेल या ठिकाणी शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात शेतकरी रस्त्यावरती उतरून आंदोलन करणार आहे। समृद्धी महामार्ग एकीकडे झाला, त्या समृद्धी महामार्गावरती खड्डे पडलेत। आता शक्तिपीठ महामार्ग हे राज्य सरकार बनवणार आहे। मुख्यमंत्री म्हणतात कोणताही राजकीय दबाव आम्ही झुगारणार नाही या संदर्भात। मला वाटते राजकीय दबाव हसन मुश्रीफ साहेबांचा विरोध आहे, प्रकाश आंबेडकरांचा विरोध आहे, राजेंद्र येड्रावकरांनी विरोधकाची भूमिका घेतली, अशोक मानेने घेतलेले, सुधीर गाडगिळाने घेतलेले, हा राजकीय विरोध आहे का? तर हा जनतेची मागणी आहे की हा गरज नसलेला रस्ता करू नये आणि म्हणून सरकारला आमची पुन्हा एकदा विनंती आहे की याचा फेरविचार करा। परंतु मुख्यमंत्री मात्र या सगळ्या संदर्भात अनुकूल आहेत की हा शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे। एकीकडे या शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भात अर्थ खातं कॅबिनेटच्या बैठकीत एक वेगळी नोट जी आहे ती काढताना पाहायला मिळते। नाही, अर्थ खातं आणि नियोजन खात्याचे देखील आक्षेप त्यामध्ये आहेत। एखादा प्रोजेक्ट घेत असताना त्या प्रोजेक्टची गरज काय हे अर्थ खातं सिद्ध करू शकलेलं नाही, नियोजन खात्याला समजावून सांगू शकलं नाही आणि म्हणून भूमिका अर्थ आणि नियोजननं मांडलेली आहे की यामुळं कर्जाचा बोजा अजून वाढणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।